जे जी बाटली पडली नाही ते पहिली गोष्ट म्हणजे बाटली पडल्या पडल्या तिथे बाजूला गेली ते पहिले मला वाईट वाटलं. आता ही हरली आहे, तिची बाटली पडली आहे. तर तिथून परत तिने स्ट्रॉ उचलली, इकडे आली. मी म्हटलं मी नियमाचं बांधलेलं आहे, मी नाही करू शकत ते, कारण की हिला नाही द्यायचं तर सगळ्यांबरोबर चुकीचं होईल. मी नाही म्हटलं. तिने ती बाटली पडली तशीच ठेवली, तिकडून स्ट्रॉ उचलली, पळत पळत आली. काय करतोय बघतोय, तिने ती बाटली मध्ये खाली नाक तोंड घासताय जमिनीला, तरी पण ती स्ट्रॉ घालत होती. स्ट्रॉ खाली जायचा, ती होटाने घासून पुढे टाकलायची. इतकी जबरदस्त खेळली. हिचा खेळ पाहून कमीत कमी 3-4 जणांनी मोबाईल काढलेली. ही काय करते त्याचा व्हिडिओ काढलाय. किरण भाऊंकडे तो व्हिडिओ आहे, बऱ्याच जणांकडे तो व्हिडिओ. खरंच टाळ्या वाजवायच्या संघर्षासाठी. जबरदस्त खेळली वहिनी, अभिनंदन वहिनी. पण मला तुला काही कॅश मध्ये बक्षीस द्यायचे नेहाताईंकडून, आणि 1000 रुपये आपण तिला बक्षीस देतोय आजच्या कार्यक्रमामध्ये तिचा संघर्ष पाहून. अभिनंदन, जोरदार टाळ्या आनंदात. आणि तिचा पोरगा येते, इकडे बघा, इकडे इकडे इकडे. बघितलं का, त्याला पण रडवलं तुम्ही. बरं याला तर याला रडवलं तुम्ही. ती मागे पिंक कलरची आहे का स्वेटर घातलेली, तिला रडवलं तुम्ही. मी गुंजाळवाडीला बऱ्याच महिला रडवल्या होत्या, मला वाटत होती घ्यावा, पण हिने माझी कसर पूर्ण केली. सगळ्या मैत्रिणी 16 जणी आम्ही कामाला जातो, त्या खरंच माझ्या मैत्रिणी सगळ्या. हो सगळ्या, आम्ही सगळ्या एकत्र असतो रोज. तुम्ही काय काम करता ताई? ते काम करतो आम्ही. म्हणजे गाडीवरती जातात, कोथंबीर वगैरे असं शाळेतच जातो तिथल्या तिथे. आपल्या इथे सपोर्ट आहे मला जास्त, की सारिका तू खेळ, तू जिंकणार आहे, आणि त्यांच्या सपोर्ट मुळे मी आज जिंकली. या सगळ्या यांच्या मैत्रिणींसाठी जोरदार टाळ्या. संतोष भाऊ दांगट आणि नेहाताई पाटील यांच्या वतीनं, आणि किरण भाऊ वासी आमचे पत्रकार आहेत, त्यांच्या वतीनं सुद्धा नेहाताई यांना या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस आहे. जोरदार टाळ्या. हा ताई, तुझा हा जो आनंद आहे ना, या आनंदामध्ये लपलेले जे अश्रू आहेत ना, ते अश्रू आम्हाला या ठिकाणी तुझी परिस्थिती दाखवतात. आणि त्या परिस्थितीमुळे खरंच भविष्यामध्ये तुला काही जरी प्रॉब्लेम आला तर तुझ्या मागे जी महिला उभी ना, तुम्ही नेहाताई किंवा योगेश पाटील यांना संपर्क करा. बिंदास करा, एक बहीण म्हणून, सून म्हणून, काय म्हणून ते करा. पण ह्या तुमच्यासाठी सदैव बांधील असतील. बाबांचं एक वाक्य आहे, मी नेता नाहीये, मी घरगडी आहे. मला काही पण काम सांगा, मी करतो. म्हणून तुमच्या समोर या निवडणुकीला हा उमेदवार आम्ही दिलाय, तर तो तुमच्या घरातला असणार. म्हणून ताई, आणि म्हणजे वहिनी, तुमची जी संघर्षाची कहाणी ना, आमच्या नारायणगावला महिलांचे डोळे पाणवलेले आहेत, त्यावर तुमची खरंच परिस्थिती संघर्ष आम्हाला पाहायला मिळते.